Good morning, friends. Today we are going to learn an interesting poem based on comparison. Based on comparison. What is mean by comparison here? तुलना करणे. Comparison म्हणजे काय होतं मित्रांनो? तुलना करणे. तुलना कशाची करायची आहे? तुलना we have to make a comparison between all the things about speed, about size, about character, about shape, various type of comparison we can make in our life. Here the poet name is anonymous, means the name was not mentioned here. कवीचं नाव इथं सांगितलेलं नाही आहे, पण कवीने जे कविता इथं दाखवलेली आहे बेस्ड ऑन कंपॅरिझन, हाऊ ही हॅड कम्पेअर्ड ऑल द थिंग्स विच डिफरंट हिज अपोजिट कॉन्ट्रॅक्शन दॅट वी हॅड गोइंग टू सी हिअर. तर आपल्याला कविता जो आहे ते पूर्णपणे जे विरोधाभास आहे त्याच्यावर आधारित ही कविता आहे ते आपल्याला समजून घ्यायची आहे मित्रांनो. तर चला करूया कवितेला सुरुवात. So here we can see first extract of the poem. Fast as spaceship, slow as snail. Here we can see the picture of spaceship and you can also see the picture of snail. दोघांची तुलना कशाची केली आहे इथं? स्पीडची केली आहे. स्पीड गतीशी केलेली आहे की दोघांची गतीमध्ये किती फरक असतो. तुम्हाला माहीत आहे की स्पेसशिप जो आहे तो अतिशय वेगाने जातो आणि स्नेल जो आहे ते अतिशय हळूहळूवारपणे ते आपले जे पाऊल आहे ते टाकत असते. तर हिअर द पोएट इज कम्पेअर अबाउट स्पीड, द स्पीड ऑफ स्पेसशिप, द स्पीड ऑफ स्नेल. It is based on the figure of speech is based on the whole poem is based on simile. The figure of speech is simile as fast as a spaceship. We can write a simile as fast as spaceship, as slow as a snail. This is the figure of speech you can also write. तर इथे कशाची तुलना केली आहे मित्रांनो? इथं तुम्ही बघाल तर स्पीडची तुलना आपल्याला केलेली दिसत आहे. अशाच पद्धतीने पूर्ण कवितेमध्ये कशा ना कशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या साईजची, आकाराची, शेपची तुलना याच्यात केलेली ते आपण आता बघूया. तर इथे आपण बघितलं आहे पहिला एक्स्ट्रॅक्ट. Here we can see the second extract, big as a dinosaur and small as a nail. You can see the nail is very small as compared to the dinosaur. So here the poet has compared about the size. जे आकारमान असते ना मित्रांनो त्याची इथे त्यांनी तुलना केली असती की साईजने डायनोसॉर तुम्ही बघा किती मोठा आहे. हाऊ बिग द डायनोसॉर इज अँड हाऊ स्मॉल द स्नेल इज. हिअर वी कॅन सी द complete difference between the size. Here we can see the big and small. It is an opposite word also. You can find the opposite word also. Fast and slow. This is also an opposite word we can see here. How the snail is the small in size. How big the dinosaur is. So third, fierce as a tiger, gentle as a lamb. You can see how the tiger is fierce म्हणजे भयंकर असते एकदम. त्याला बघूनच आपल्याला भीती वाटते. तर किती भयंकर असतो तो टायगर. अँड हाऊ जेंटल ॲज अ लॅम म्हणजे जो कोकरू असतो तो किती जेंटल असतो म्हणजे किती तो गरीब असतो हे आपल्याला दिसते. तर इथे त्यांच्या कॅरेक्टरची तुलना केली आहे मित्रांनो. तर हाऊ द कॅरेक्टर ऑर द नेचर ऑफ द पर्टिक्युलर animal that shown here, means the character or nature of tiger is very fierce, whereas as compared to tiger the lamb's nature is very gentle. He is very gentle in nature. खूप गरीब असतो, खूप मृदू असतो, खूप नम्र असतो तो, आहे की नाही. तर इथे त्यांनी कशाची हे केली आहे तुलना? तर नेचरची तुलना इथे केलेली आहे मित्रांनो. देन सोर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जाम. सोर ॲज अ लेमन जो निंबू असतो तो कसा असतो? सोर असतो. सोर म्हणजे कसा असतो? चवीने आंबट असतो. आणि जाम कसं असतं? एकदम स्वीट असतं, गोड असतं चवीनं. कसं असतं? गोड. तर इथेच कवीने कशाची तुलना केलेली दिसते तुम्हाला? टेस्ट, चवीची तुलना तुम्हाला इथे कवीने केलेली दिसते. दोन एकदम विरुद्धाभास दाखवला. जो लेमन आहे तो एकदम सोर असतो, आंबट असतो. त्याची तुलना
त्यांनी गोडशी केलेली आहे. जाम कसं असतं फ्रूट जाम वगैरे अतिशय गोड असतं. तर हिअर द पोएट इज ट्राईंग टू कम्पेअर अबाउट अवर नेचर ऑल्सो. द ह्युमन नेचर इज ऑल्सो कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम वन टू अनादर पर्सन. सम इज व्हेरी gentle in nature, some is very fierce in nature. So here everything is compared with each other. Then dry as desert, wet as sea. म्हणजे त्यांनी तुलना कशाची केली आहे? वाळवंटाची तुलना केली आहे. Here I don't have the picture of desert, so I can only explain you about the desert. वाळवंट कसं असते? ड्राय असते, पूर्ण सुकलेलं असते. आणि सी कसं असते? वेट असते. तर हिअर दे हॅड मेक अ टेम्परेचर बिटवीन द डेझर्ट अँड समुद्राचं टेम्परेचर कसं असते? ते समुद्रामध्ये एक ओलावा असतो, डेझर्टमध्ये काय असते? सुकलेपणा असतो. त्याच्या टेम्परेचरची तुलना केली. त्याच्यानंतर इथे वी कॅन सी स्क्वेअर ऑफ ॲज अ हाऊस अँड राऊंड ॲज अ पी. हाऊ यू कॅन सी द शेप ऑफ अ हाऊस दॅट इज अ इन अ स्क्वेअर शेपची तुलना केलेली आहे. अँड पी कसं असते? पी जो वाटाणा असतो, वाटाणा कसा असतो? राऊंड इन शेप. इट इज इन राऊंड इन शेप. तर इथं शेपची तुलना त्यांनी केलेली आहे की शेप कसे वेगळे असते. घराचं शेप जो असते ते कसं असते? इट इज स्क्वेअर or somewhat different from the square also, but the P is always round in the shape. Here they had compared between the P म्हणजे वाटाण्याची तुलना त्यांनी घराची दिली आहे, पण शेपची तुलना इथं केलेली आहे. Cool as a cave and warm as a toast तुम्हाला माहीत आहे. इट इज हिअर दे हॅड ऑल्सो दे हॅड मेक अ कंपॅरिझन बिटवीन द टेम्परेचर. त्याचं म्हणजे जो हे असते, म्हणजे त्याचं जो टेम्परेचर असते, त्याचं जो तापमान असते तसं कसं केलं आहे त्याची तुलना केली आहे. तर केव म्हणजे जो गुहा आहे ते कसं असते? कूल असते, थंड असते. तुम्ही याच्या आतमध्ये जाल तुम्हाला अतिशय थंडावा तुम्हाला तिथं जाणवेल. वेअरॅज इन अपोजिट वार्म ॲज अ टोस्ट कसा असतो? जेव्हा आपण ओव्हनमधून काढतो एकदम वार्म असतो, गरम असतो. द टेम्परेचर बिटवीन द केव अँड द टोस्ट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम ईच अदर. म्हणजे जो केव असतो त्याचं जो आतमधलं वातावरण थंड असते आणि जो टोस्ट असतो त्याचं जो वातावरण आहे, जो तापमान आहे ते गरम असते. कारण त्याला जेव्हा ओव्हनमधून काढलं जातं तर ते गरम निघलं जाते. त्याच्यामुळे त्याचा जो तापमान आहे ते डिफरंट असते. त्याच्यानंतर आपण बघूया मित्रांनो, मग आहे नॉयझी ॲज अ रोल ड्रिल, क्वाईट ॲज अ गोस्ट. नॉयझी जेव्हा तुम्हाला इथे जो आपला जो साऊंड आहे, हिअर वी कॅन सी द पोएट हॅज कम्पेअर्ड द साऊंड, द कम्पॅरिझन बिटवीन द साऊंड वेन द रोड म्हणजे जेव्हा ड्रिलिंग करता त्या मशीननं कसा आवाज येते? कर्कश आवाज जेव्हा निर्माण होतो आहे की नाही. जेव्हा रोडवर तुम्ही ड्रिलिंग करता जेव्हा खूप नॉयझी आवाज निर्माण होतो. आणि क्वाईट ॲज अ घोस्ट आहे, जो भूत आहे तो कसं एकदम शांत राहतो, एकदम क्वाईट राहतो, कधी येतो माहिती नाही पडत, एकदम अचानक तो येतो आणि त्याचा जो आवाज आहे तो बिलकुल येत नाही. तर दोन डिफरंट साऊंडची इथं तुलना केलेली आपल्याला. जसा जो घोस्ट आहे, जो भूत आहे, त्याचा बिलकुल आवाज येत नाही. तर रोल ड्रिल करताना त्याचा खूप जास्त गोंगाट होतो, खूप जास्त आवाज इथं दिसून येतो. हिअर स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज अ किटन. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स कसा असतो? एकदम स्ट्रॉंग असतो. जो बैल असतो तो कसा असतो? एकदम पॉवरफुल असतो. तर इथं फिजिकल पॉवर असते, म्हणजे जो शारीरिक शक्ती आहे त्याची तुलना इथं केली आहे मित्रांनो. तर फिजिकल पॉवर ऑफ अ स्ट्रॉंग ऑक्स इज व्हेरी स्ट्रॉंग ॲज कम्पेअर्ड टू किटन जो मांजरीचं पिल्लू असते त्याची ताकदीची तुलना केली आहे. ही इज व्हेरी वीक ॲज इन पॉवरमध्ये तो एकदम कसा असतो? वीक असतो ॲज कम्पेअर्ड टू ऑक्स. तर इथं फिजिकल पॉवरची तुलना आपल्याला करताना कवी दिसत आहे मित्रांनो. देन हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. तर रॉक जो असतो, जो खडक असतो तो कसा असतो? हार्ड असतो, खूप कठीण असतो. कसा असतो? कठीण. त्याचा जो नेचर असतो जो हार्ड असतो. जो मोठा दगड असतो तो एकदम हार्ड असतो. आणि जो मिटन्स असतात, मिटन म्हणजे जो हँड ग्लोव्ज असतात ते कसं असतात? सॉफ्ट असतात, मुलायम असतात, एकदम नर्म असतात. तर इथे तुम्ही जो कवीने तुलना केली आहे, जो हार्ड आणि सॉफ्टची तुलना केली आहे. स्वभावामध्ये कोणाचा नेचर एकदम हार्ड असतो, कोणाचा एकदम सॉफ्ट असतं. जे हँड ग्लोव्जचं कसं असतं? एकदम सॉफ्ट असतं, ते जे आपण घालतो तर एकदम मऊ वाटते. तर हिअर दे हॅड कम्पेअर्ड अबाउट द हार्डनेस अँड द सॉफ्टनेस ऑफ रॉक अँड मिटन. You can see the difference between the rock and a mitten. The nature is also different here. Okay, next.
dark as a tunnel, light as a moon. You had seen a tunnel. How the tunnel is when the train goes under the tunnel. ह्या बोगद्याच्या आतमध्ये जेव्हा ट्रेन जाते त्यावेळेस किती अंधार होतो तिथे. तुम्ही बघितलं असेल हाऊ डार्क when the trains pass through the tunnel. It is very dark in the tunnel, while the moon gives you the light. म्हणजे प्रकाश देतो. सूर्य जो चंद्र आहे तो आपल्याला काय देतो? प्रकाश. तर इथं अंधाराची आणि प्रकाशाची तुलना केलेली आहे. म्हणजे ब्राईटनेसची तुलना इथं तुम्हाला करताना कवी दिसत आहे. कशाची तुलना करताना दिसत आहे? ब्राईटनेसची तुलना इथं कवीने केलेली आहे की कशा पद्धतीने जो टनल असते ते अंधारमय असते आणि चंद्र कशा पद्धतीने आपल्याला प्रकाश देतो त्याची इथे पूर्ण तुलना आपल्याला होताना दिसत आहे. नाईट टाईम, मिडनाईट, डे टाईम, नून. म्हणजे तुम्ही बघा नाईट टाईम जो असते ते मिडनाईटचं जो मध्यरात्रीचं त्याचे जो हे असते जो टाईम तिथे टाईमची तुलना केली आहे, वेळेची तुलना केलेली आहे की नाईट टाईम मिडनाईट मध्यरात्र कशी असते आणि डे टाईम नून म्हणजे दुपारचा वेळ कसा असतो एकदम सूर्यप्रकाशने लखलख असतो आणि संध्याकाळचा वेळ कसा असतो एकदम अंधार असतो. पूर्ण मिडनाईटमध्ये कसं असतं? अंधार. तर इथं वेळेची तुलना केली आहे. दोन वेळेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला वातावरणामध्ये बदल दिसतो ते इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे मित्रांनो. Here we can see tall as a giant, short as an elf. Tall as a giant. Giant म्हणजे हा giant जो आहे एकदम मोठा भयानक राक्षस आहे जो किती टॉल आहे, उंच आहे. अँड शॉर्ट ॲज अन एल्फ म्हणजे एकदम बुटका मनुष्य जो असतो ना एकदम लहान उंचीने छोटा. तर इथे त्यांनी हाईटची तुलना केली आहे मित्रांनो, उंचीची तुलना केलेली आहे की जो जायंट असतो तो एकदम टॉल असतो, उंच असतो आणि जो मनुष्य एल्फ असतो तो एकदम म्हणजे हाईटमध्ये छोटा असतो अशी त्यांनी इथे तुलना होताना आपल्याला दिसत. Crooked as a mountain path, straight as a self. Here we can see the mountain path. जो आपला जो पर्वताचा मार्ग असतो तो कसा असतो? क्रुक्ड असतो. क्रुक्ड म्हणजे वळणदार असतो. कसा असतो? वळणदार मार्ग आहे. तुम्ही बघू शकता असा वळणदार मार्ग आहे, सरळ मार्ग नसतो. जो पर्वताचा मार्ग त्याच्या आतून रस्ता केलेला असल्यामुळे तो वळणदार असतो, क्रुक्ड असतो. आणि जे शेल्फ आहे, जे कपाट आहे ते कसं असतं? स्ट्रेट असतं, स्ट्रेट दिसते, एकदम सरळ असते, त्यामध्ये कोणत्याच वळण नसते, एकदम सरळ असते आहे की नाही. तर तिथे त्यांनी कशाची तुलना केलेली आहे? वळणदार आणि सरळ याची तुलना इथे आपल्याला होताना तिथे दिसत आहे. जो पर्वताचा मार्ग जो असतो तो वळणदार असतो आणि शेल्फ जो असते ते सरळ असते असं इथे दाखवल्या. लास्टली द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट. आपण बघितलं आहे या कवितेच्या माध्यमातून द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट. द नेचर, द साईज, द कॅरेक्टर, द टेस्ट, द शेप, एव्हरीथिंग इज डिफरंट फ्रॉम वन अनादर. वी कॅन सी हिअर. सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. तर थोडंसं तुम्ही आपल्याबद्दलसुद्धा विचार करा की तुमच्यामध्ये काय विरोधाभास आहे तुमच्या मित्रासोबत किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत. Because the world is full of nature, though two brothers are there, then also their nature, their habits are all totally different from each other. So the poet tells us to think about yourself and try to find out which are the different things there is in your character. Okay, hope everybody had understand the poem. Thank you.